युवा पिढीत वाढत चाललेल्या व्यसनांच्या सवयी रोखण्यासाठी युवकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करून आंदोलन हे जनआंदोलन करावे, असे आवाहन शिवछत्रपती राज्य पुरस्कार प्राप्त तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त विलास अण्णा कर्डक यांनी केले. कैलासवासी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे विद्यार्थी कल्याण संचालक लेकुरेवाडे यांच्या हस्ते डिसेंबर 29 रोजी करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून 7 दिवस चालणाऱ्या व्यसनमुक्ती जनजागृती अभियानाचा प्रारंभ जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री N.K. पाटील व क्रीडा अधिकारी रेखा पाटील यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमात उपस्थित युवकांनी खाणार नाही गोटखा, पिणार नाही बियर, हॅपी न्यू इयर, आम्ही युवकांचा एकच नारा, व्यसनमुक्त हो देश आमचा, अशा घोषणा देत व्यसनमुक्तीची शपथ घेतली. पद्मश्री क्रांतिजी शहा यांच्या प्रेरणेतून गेल्या 10 वर्षांपासून विलास अण्णा कर्डक यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे व आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगत प्रबोधन व जनजागृती केली जात आहे. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी M.K. पाटील, NSS विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. शरद भामरे, क्रीडा अधिकारी रेखा पाटील, सहाय्यक राज्य संघटक आयुक्त श्रीधर कोठावदे, क्रीडा अधिकारी स्वप्नील बोडे, क्रीडा मार्गदर्शक श्वेता गवळी, मुद्रा अग्रवाल, प्राचार्य डॉ. शरतज चौधरी, योगेश पाटील, विघ्या मोरे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण युवकांनी हातभारा बागून आपलं आज व्यसन आहे, आज आपण समजा आज थोडं घेतो, कधी समजा आता एखादा दारू पिणार असेल तर मित्रांमध्ये थोडं घेतो, आज पहिल्या दिवशी थोडी घेतो, अजून 8 दिवसांनी पुन्हा मित्र जमतात, तो पुन्हा म्हणतो थोडीशी एक थोडी घेतो काही रिलॅक्स म्हणून, पण असं करत करत त्याला व्यसन लागतं. मग तो म्हणतो मला वैयक्तिक प्रश्न आहे, माझा व्यसन लागणं काही चुकीचं नाही, माझ्या वैयक्तिक कार्यामुळे हा करीत आहे, त्याच्यामुळे करू नका. व्यसन असंच लागतं. एक मित्र दुसऱ्या मित्राला दारू पाजतो, सिगरेट पाजतो, आज 4 दिवसांनी तो पाजतो, मग हळूहळू त्याला व्यसन लागतं. मग त्याचं व्यसन सोडूच शकत नाही. आपण किती प्रयत्न करा, मग त्याला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जा किंवा कोणी वेगवेगळे कारागीर आहेत, गावागावात वेगळे लोक त्याला वेगवेगळे प्रकारे औषध देतात, पण ते सुटत नाही. एकदा व्यसन लागलं सुटत नाही. त्याच्यामुळे आपणच ती काळजी घ्यायची की आपल्याला व्यसन लागणार नाही, आपण स्वतः काळजी घ्यायची आपल्या मुलांना, मित्रांना, तर आपलं जीवन सुखर समाधानी होईल. कुठल्याही गोष्ट आपण जो पैसा कमवतो व्यसनावर खर्च होणार नाही आणि चांगल्या कार्यासाठीच आपलं जीवन सुखी समाधानी होईल. आपल्या कुटुंबाला आपला नाद राहील, विना व्यसन राहिलं. सगळ्यांनी हा नारा आजपासून काढून सगळ्यांनी व्यसनमुक्ती व्हायचं आणि जो कोणी असेल त्यालाही ते आपण प्रवृत्त करायचं. की जे मुलं जे कॉलेजचे त्यांना स्वतःच्या खर्चाने T-शर्ट आणि त्याचा जो बॅनर दिला आहे, त्यांना नाश्ता आणि म्हणजे सगळंच ना त्यांना प्रोत्साहित केलं आहे. एक रिटायरमेंट माणूस येतो, पण आमच्या क्षेत्रात आम्ही युवकांचे उपक्रम होतो, अण्णा त्यात भरभरून मदत करतात. आता 12-13 मुलांना त्यांनी T-शर्ट स्वतःहून किंवा हा उपक्रम घेऊन आणला. अशा अण्णांचे आपण हा उपक्रम राबवण्याचं कौतुक करूया, क्लॅप करून त्याचं स्वागत हे करूया. अण्णांनी आपण भविष्यासाठी चांगले कार्य करायला शुभेच्छा देऊया आणि युवकांनी यापासून बोध घेऊन व्यसनाच्या आधी न जाता त्यातून प्रवृत्त आहे. धन्यवाद. खाणार नाही गुटखा, पिणार नाही बियर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर.